दरोडा टाकण्याआधीच पडल्या बेड्या. LCBची कारवाई, सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या. अहमदनगरमध्ये दरोडा टाकण्यासाठी अंधारात दबा धरून बसलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या. वाळुंज बायपास शिवारात दरोडा टाकण्यासाठी ही टोळी आल्याची माहिती मिळताच LCBच्या पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून घातक शस्त्रांसह मोटारसायकली आणि मोबाईल असा 1,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 3 जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. भरत भोसले, रावसाहेब भोसले, आजीनाथ भोसले, बबलू चव्हाण, कानिफ भोसले, अभिष काळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. कान्हा उर्फ कनिफ उद्धव काळे, रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत भोसले हा त्याच्या साथीदारांसह दरोडा टाकण्यासाठी नगर सोलापूर रस्त्याजवळ वाळुंज बायपास या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे LCBच्या पथकानं वाळुंज बायपास परिसरात आरोपींचा शोध घेतला. पोलिसांना बायपासजवळ रस्त्याच्या कडेला अंधारात काही जण दबा धरून बसलेले दिसले. पोलीस आरोपींना पकडण्यासाठी जात असताना 3 जण मोटरसायकलवरून पळून गेले तर 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपींच्या अंगझडतीतून 1 तलवार, 1 सुरा, 1 लोखंडी कटावण्या, लाकडी दांडा, मिरची पूड, मोबाईल, 2 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी भरत भोसले आणि कानिफ काळे या दोघांना न्यायालयानं फरार घोषित केलं होतं. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुकरान शेख, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मच्छिंद्र बेर्डे, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे यांच्या पथकानं ही कारवाई पार पाडली.